वंश न्यूज, दलित पीडित व शोषित जनतेचा खणखणीत आवाज। नागपूर जिल्ह्यातील कामठी येथील आंतरराष्ट्रीय ड्रॅगन पॅलेस मेडिटेशन सेंटरचे उद्घाटन 22 सप्टेंबर 2017ला माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते दादासाहेब कुंभारे परिसरातील 10 एकर जागेवर झाले होते। ड्रॅगन पॅलेस आंतरराष्ट्रीय मेडिटेशन सेंटरच्या 7व्या वर्धापन दिनी 22 सप्टेंबर रोजी एक दिवसीय सामूहिक ध्यान शिबिराला मार्गदर्शन करताना ॲडव्होकेट सुलेखाताई कुंभारे म्हणाल्या की तणावमुक्त जीवन, सुदृढ मन आणि निरोगी जीवनासाठी विपश्यनेची नितांत गरज आहे। गेल्या 7 वर्षात राज्यातील हजारो साधकांनी 10 दिवसीय, 3 दिवसीय व 1 दिवसीय ध्यान शिबिराचा लाभ घेतला असून साधकांनी ऑनलाईन नोंदणी करून शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन ॲडव्होकेट सुलेखाताई कुंभारे यांनी यावेळी केले। कामठी येथील विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या परिसरात असलेल्या ड्रॅगन पॅलेस विपश्यना मेडिटेशन सेंटरचा आज 7वा स्थापना दिवस आहे। त्यानिमित्ताने मी सर्व बौद्ध बांधवांना, उपासक उपासिकांना व साधकांना खूप खूप शुभेच्छा देते, अभिनंदन करते आहे। गेल्या 7 वर्षापासून या मेडिटेशन सेंटरमध्ये मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोकांनी या ठिकाणी धम्मलाभ घेतलेला आहे। आपण दर महिन्याला 10 दिवस, 3 दिवस व 1 दिवस असं शिबिराचं आयोजन करत असतो आणि मला आनंद आहे आणि समाधान पण आहे की या मेडिटेशन सेंटरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये साधक जे आहे ते धम्मलाभ घेत आहेत। आपल्याला माहीत असेल की 22/9/2017 रोजी महामहिम राष्ट्रपती यांच्या शुभ हस्ते ड्रॅगन पॅलेस विपश्यना मेडिटेशन सेंटरचं उद्घाटन झालेलं होतं आणि आज 7 वर्ष पूर्ण झाल्यानंतर या मेडिटेशन सेंटरला पुढे जास्त लोकांनी लाभ घ्यावा अशा पद्धतीची विनंती करते आणि परत एकदा सर्वांना शुभेच्छा देते। धन्यवाद। आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा।